खेड्यापाड्यातील मातीशी नातं जपणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनाला स्पर्श करणारी एक मोठी घोषणा नुकतीच राज्य सरकारकडून करण्यात आली आहे। सन 2026 पर्यंत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात दिवसा तब्बल 12 तास मोफत सोलार वीज देण्याचा संकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला। ही घोषणा ऐकताना आशेचा किरण नक्कीच दिसतो, पण शेतकऱ्यांच्या मनात मात्र एक प्रश्न खोलवर रुतून बसला आणि तो म्हणजे ही घोषणा प्रत्यक्षात उतरणार का, की पुन्हा एकदा फक्त ही घोषणा भाषणांपुरतीच मर्यादित राहणार। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। शेती करणं हे प्रत्येकाला जमतं, पण शेती टिकवून ठेवणं मात्र फार कठीण असतं। कारण शेती म्हणजे फक्त बी बियाणं, खतं आणि पाणी नाही, शेती म्हणजे संघर्ष, संयम आणि अनेकदा न दिसणाऱ्या वेदनांचा संगम। आजही आपल्या अनेक शेतकरी बांधवांना दिवसा वीज मिळत नाही, दिवसभर उन्हात राबून रात्री अंधारात शेतात उतरावं लागतं। डोळ्यात झोप आणि मनात भीती असते। रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देत असताना साप, विंचू, जंगली प्राणी, विजेचा धोका आणि अपघातांची भीती सतत मनात असते। अनेकदा मेहनत तेवढीच, पण हातात येणारं उत्पन्न मात्र अपुरं राहतं। अशा परिस्थितीत शेतकरी खचतो, पण तरीही तो थांबत नाही, कारण शेती हेच त्याचं आयुष्य असतं। म्हणूनच दिवसा 12 तास मोफत सोलार वीज ही केवळ योजना नाही, तर शेतकऱ्यांच्या सुरक्षितेची, सन्मानाची आणि स्थैर्याची आशा आहे। जर ही योजना प्रत्यक्षात उतरली तर शेतकरी दिवसा निश्चितपणे शेतात काम करू शकेल, पिकांना वेळेवर पाणी मिळेल, खर्च कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा जीव सुरक्षित राहील। आता गरज फक्त आश्वासनांची नाही, तर कृतीची आहे। शेतकरी फक्त घोषणा ऐकण्यासाठी नाही, तर बदल अनुभवण्यासाठी आतुर आहे। ही योजना कागदावर न राहता प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचली तर ती खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं आयुष्य बदलू शकेल। आणि तो दिवस आला तर शेतकरी पुन्हा एकदा अभिमानाने म्हणेल, हो, आता शेती करण्यासाठी भविष्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणानुसार शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोफत सोलार वीज योजना ही केवळ वीज पुरवठ्यापुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढ, शेतीचा खर्च कमी करणं आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा मोठी बदल घडवणारी एक योजना आहे। आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना रात्री अपरात्री वीज मिळत असल्याने शेती काम करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। अपुरा व अनियमित वीज पुरवठा, डिझेलवरील अवलंबित्व आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेती तोट्यात जाण्याची भीती कायमच होती। दिवसा 12 तास मोफत सोलार वीज उपलब्ध झाल्याने सिंचन, पंप चालवणे, फवारणी तसेच इतर शेती कामे सुलभ आणि सुरक्षितपणे पद्धतीने करता येणार आहेत। याचा थेट फायदा हा लहान आणि अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांना होणार आहे। राज्य सरकार कोरडवाहू शेतीला बागायती शेतीत रूपांतरित करण्याच्या मिशनवर सध्या काम करत आहे। सौर कृषी पंपाच्या माध्यमामधून शेतकऱ्यांना नियमित आणि विश्वासार्ह पाणी पुरवठा मिळणार असून त्यामुळे पिकांची उत्पादकता वाढेल असा विश्वास आहे। विशेष बाब म्हणजे एका महिन्यात सर्वाधिक सौर कृषी पंप बसवण्याचा जागतिक विक्रम राज्याने केला आहे। हे महाराष्ट्रातील शेतकरी आणि शासनासाठी एक प्रकारची अभिमानास्पद बातमी आहे। या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळत असून विजेवरील भारही कमी होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यांत्रिकीकरणाच्या वापरावरही भर दिला आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम कमी करता येणार आहे। पिकांचे नियोजन, रोग व किडींचे व्यवस्थापन, पाण्याचा योग्य वापर आणि उत्पादनाचा अंदाज या सर्व बाबींमध्ये तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे। यामुळे शेती अधिक शास्त्रशुद्ध, नफ्याची आणि टिकाऊ बनू शकते। दीर्घकाळ पाण्याअभावी होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे। सिंचन सुविधा वाढल्याने शेतीचे क्षेत्र वाढेल, पीक पद्धती बदलतील आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर होण्यास मदत मिळेल। एकूणच काय तर दिवसा 12 तास सोलार वीज, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यापक सिंचन प्रकल्प यांच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। तर शेतकरी बंधूंनी यावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।